हो. मोठं विधान आहे तुमचं की जेव्हा- इथून तुम्ही उपोषण करतच जाणार म्हणजे काय ते जरा सांगा आम्हाला. कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे. पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं. 26ला म्हणजे इथूनच सुरू, 26लाही करायचं आणि तिथंही करायचं. जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना वेठीस धरणार असलं तर आपलंही सगळा जीवपणाला लावायचं आपण बीट ठरवलं आता. पण शक्य आहे का? कारण एका ठिकाणी उपोषण करणं, बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का? ते आता गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू. पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसेल तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊन या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे. म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची. म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी. 26ला गेल्यावर तर बसायचंच आहे, त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे. कधीतरी तिथं गेल्यावर ही जीवाची बाजी लावायचीच आहे, मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम आहे. काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे, तुम्ही सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे. सामंजस्याचीच भूमिका होती म्हणून 7 महिने वेळ दिलेला. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला. याच्यापेक्षा काय करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ऑनलाईन बैठक घेणार आहेत. आपण काही प्रतिनिधी सहभागी होणार का? काही चर्चा करणार का? काय आरक्षणाच्या संदर्भात ते बैठक घेणार का? काय ते चर्चेत काहीच नाही. त्या चर्चेत जर 54 लाख नोंदी मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळत नाहीत, 54 लाखांच्या परिवाराला मिळत नाहीत, तर त्या चर्चेत काय. त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार. पाटील, तुम्ही असं म्हणताय की 54 लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या. जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तर 23 डिसेंबर पासून आतापर्यंत करू शकत होते. जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचं वाटोळं करायचं हे सरकारचं स्वप्न दिसतं. त्यामुळे आम्हाला आता टोकाचं लढल्याशिवाय पर्याय आणि ते देतील अशा आशा तरी कशी धरावी. कोण कोण विरोधात आहे, कोण कोण मराठा आरक्षणाच्या बाजूने, यामुळे काही अडचणी येत आहेत. त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे. सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही कधी साथ दिली नाही. त्यांनी 30 दिवसाचा वेळ मागितला, आम्ही 40 दिवसाचा दिला. त्यांनी 3 महिन्याचा मागितला, आम्ही 3 महिन्याचा दिला. त्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा 24 डिसेंबरपर्यंत मागितला, आम्ही 2 डिसेंबरपर्यंत सुद्धा 24 डिसेंबरपर्यंत सुद्धा वेळ दिला. आता 23 डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललोय. आता 23 डिसेंबर ते 20 जानेवारी म्हणजे 2-3 दिवसांनी हा सुद्धा महिना आहे. याच्यापेक्षा काय करायला पाहिजे. आमची काय चूक आहे, आमची काय चूक आहे. आम्ही जर गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळावा म्हणून इतका वेळ दिला आणि इतका वेळ दिलेला असताना सरकार 54 लाख प्रमाणपत्र देणार नसेल आणि त्याच्या परिवाराला देणार नसेल, आमच्या त्या 54 लाखाला आणि परिवाराला दिलं तर आजच 2 ते 2.5 कोटी मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होतं. तुम्ही जाणून बुजून देणार नसाल तर मग मुंबईत जाऊन पण उपोषणालाच बसणार आहे. त्यापेक्षा इथूनच आमरण उपोषण केलं म्हणून फरक काय पडला. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करतायत, पण नेमकं कोण अडवतंय? कोणाच्या मनात असं आहे की तुम्हाला न्याय मिळू नये म्हणून हा सगळा अडकाठी आणण्याचा प्रयत्न आहे? तुम्ही थेट का सांगत नाही, थेट का बोलत नाही? कारण तो निर्वाणीचा दिवस आज आलेला आहे. नाही, ते वेळ याच्यातच येणार आहे, आत्ता नाही. पण वेळ आणि काळ येऊ द्यावा लागतो. कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कुणा एखादं आंदोलन यशस्वी करायचं असलं तर वेळ आणि काळ येऊन द्यावं लागतं. कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणं सुद्धा योग्य नाही. कारण समोरून जो रचलेला ट्रॅप आहे, ज्यावेळेस ते घडन त्यावेळेस त्या माणसाची भूमिका पडद्यामागची पडद्याच्या समोर आम्ही आणणार आहे. तुम्ही खंबीरपणे